झाला बरं का आपला सगळा काय असेल ते स्वयंपाक. आता ह्या दोघांना ताट केलं तर भावांना मंकारला आणि दादूला. बघ रे खाऊन बघ कसं झालंय कसं नाही. तूप देऊ का अजून? बस का दुसरी एखादी प्लेट देऊ का तुला? ओके काढलंय तेलाची प्लेट आहे तुपाची टाकत्यात. तर झाला सगळा स्वयंपाक लेकर लागली जेवायला. अगं मम्मी इतकं करते ती काय हा? करावं लागतं दादू पाडवा आहे ही. सगळ्या देवाला निवड करावं लागते ती. तुम्ही हाय लेकर खाणारी एवढं तेवढं करून चालताय का सांग बर? पाठीभर केलं म्हणजे खाताय तुम्ही इळभर. खायची ग चौघ. तसं नसतं खाय ती का चौघ हाय म्हणून शिना कमी करायचं नसतं. आलं गेलं कोण हाय वर्षाचा सण सुद्धा हाय खावा की पोट भरून शिना. शांतपणा करायचा नसतो रे. शांतपणा केला का नाही मग काय उपयोगाचं नसतंय. जेवढा हात मोकळा ठेवील तेवढं चांगलं असतं. होय तर इकडं मला दादू मदत करू लागतोय बरं का. गुळ बाबा. गुळ ही लागलाय बारीक करून द्यायला. खिसायला लागलाय गुळ. आत नाही एक आणून देते ती आणि मला लागली ती खवडायला इतकं तळती ती का. आता काही इकत आणायचं का सांगा बरं? घरी मी बनवलेलं हाय. आता ही घरी सणासुदीला नाही मग करायचं मग काय रोज खायला करायचंय का? आ इरीवारी तर आपण खातोय पण आजचा महत्वाचा दिवस आहे. आज ही कुरडी भातोडी भजे सालपापड्या ही लागतेच करावंच लागतं ही. पण लेकरात निकावा काढायचं सांगा बरं. भजे इतकं कशाला केले तर एवढं पाठीभर कशाला तळले? मला केल्यापासून मिठी लावली ती. आता म्हणते ती एवढं सगळं झालंय पोळ्या पहिल्या करून घे. बहिणीनं ही घेते उरकून शिना. पोळ्या करताना पण तुम्हाला धावते हो का इथं डाळ शिजवून घेतली चुलीवरच आहे का योगा इथं. पोळ्या काय कुरडे खायचे होते ते सगळं गुळवणी हे करायला नाही काय? मग हो का इथं कणिक मळून ठेवली. आता तुपातल्या पोळ्या करायच्या त्या नेमक्या तुपातल्या पोळ्या कशा करायच्या त्या कशा नाही पण तुम्हाला दाखवते आहे का नाही. तुपाला काय डिरामीटर नाही आपल्यात. खायचं तर चांगलं क्वालिटीचं खायचं. तसलं काय फुसकन फिसकन खायचं नाही. फुसकं खायचं नाही. भजी पण चुलीवर एकदम गरम करून एकदम मस्त ढुंढून 2 लाकडात जाळ लागला एकदम मस्त मध्ये. आज बघा एक उल्हासच आलाय नवीन वर्षाचं का नाही. आज खरं आज लय म्हणजे लय आनंदात आहे मी. काय असल ती मागडले मागं द्यायचं सोडून शिरा. आज तर सकाळपासून निवांत आहे आनंदात आहे. होय मगाशी गाडी लावून गेलं. गाडी पोराशीनला म्हणलं धुवा. गाडीची पूजा ही केली. काय बोललं नाही तर आज सकाळपासून निवांत आहे इथं. म्हणून मी पण आज सणासुदीचं त्यांना काय सुद्धा बोलली नाही. मला तर कोण आहे त्यांच्याशिवाय पण त्यांनाच कळत नाही. भांडती वरडती बोलते पण माझ्या मित्रांनो म्हणते मला तर त्यांच्याशिवाय कोण मग भांडणं कशाला करते? मग आता बोलते तर म्हणल्यावर बोलावं लागतं मग तेवढं एवढं नाही. मी बोलल्यावर कसं करायचं सांग बरं. सकाळी कापड आणाय गेल्यावर पण म्हणत होता मम्मी पप्पा नाही का कसं समजावं लागतंय लेकरासनी. होय आम्हाला तर त्यांच्याशिवाय कोण आहे पण त्यांचं पण जरा दांडा मुडपा केल्याशिवाय चालत नाही. वर लय जर झेलत बसलं की मग काय होतं माहिती का मग त्याचं बरी मला भेट येते. तू तेवढे भांडत बसशील ना ते पण तेवढं भांडत बसतो ते ढिलं पडत नाही तो भांडण. असं आहे का? मग त्यांना भांडायचं नाही मी बसायचं का? बरं बघू पोरांचं आहे एक ती पोरं तर अशी मदत करू लागते ती. भात शिजवला एकानं एक आणून देताय ती आणून देताय इथं बसून कर म्हणते ती. असलं लेख नशिबाला इथं अजून काय पाहिजे. घेऊया आपण एवढं भजवर कोण मग पोळ्या खातात. मम्मी पाठावर वाटत खेळत बसली. होय बाबा खेळत बसते. आता आपण अर्धा किलो डाळीला कुठं पाठानं बरोबर करत बसतो. त्यातच आपलं किती घास खातो कारण की पुरात चांगलं परतून घेतोय. डाळ चांगली शिजली करते माझी मी. तू तुपाचा डबा आज बाहेर जा घ्यायचं उरकून शिना. भुके असलंय विकरू म्हणतोय का भाऊ व्हायच तुझं आता 3:30-4 वाजत आले तर तुझं स्वयंपाकच होतोय. मग मी का भाऊ व्हायचं भुके असलं या येते की उरकून शिना एक करस तर चुलीला जाळ न लावता बघा कसा लागला एकदम मस्त मध्ये. चूलच तशी आहे. एक लाकूड असलं तरी सगळा स्वयंपाक बघा होऊन जातो या असली चूल आहे. ऊन पडलंय मुलकाचं. भाच्याचा फोन आलता म्हणजे भावाचा. भाचं दोन्हीच्या दोन्ही मोबाईल मध्ये बघत्यात नुसतं बोलत्यात. कौतिक वाटतं व कारण की भाचं म्हणजे आपल्या जीवाला लय मोठं ती ही आहे. मला लय माहिती माझ्या दोन्ही भाच्यांची भावाच्या पोराची. तेवढा माझा जीव माझ्या भावांवर आहे ना तेवढा जीव माझा माझ्या भाच्यांवर आहे बघा. आणि आता म्हणलं की जीव निसता एकदम असं फुलावणी फुलतो या. पाठ दिवशी घेतली पोळ्या करून शिना. पूर्णाला जरा उशीर लागतोय बरं आणला का डबा बाबा. एक बाहेर आणायचं आत न्यायचं लय कुटाणा होती. घरात नुसतं शिजून निघतं इतकं उकडतंय पत्र्यात. गोट्यात काय वाटत नाही. वारं चौकंड फिरतंय येतंय. असं पुरण एकदम मस्त मध्ये झालंय.
असं झालं. आणतंय दादू आणि तिकडं त्या वंकारचं उन्हाच्या रस्त्यात बाया गाडीवर उगाच ती करतो या. आणला का रे? त्या डब्यातलं काढून आणलं नाही हा? हा एवढंच बघतोय. की बाबा तूप आपलं तर तुम्ही माणसाला एवढंच तूप कसं काय कळत आहे तर दुसरं तुपाचा डबा ही भरलेला आहे आणि खायला हे आपल्याला लागतंय म्हणून नाही दुसऱ्या डब्यातलं आणलंय घेती करून शिना. पोळ्या नेमक्या कशा तर चालू झाल्या आपल्या पोळ्या. तुपाची धार वरण कशी चालू आहे असं तूप लावावं लागतंय बघा. तेव्हा पोळी एकदम तोंडात टाकली की गरली पाहिजे कशी आहे. स्वयंपाकात बघा तिला पडायचं नाही. चपचपीतने एकदम गोड स्वयंपाक करायचा. हाताना पोट भरलं तर मन भरलं नाही पाहिजे असा आपला स्वयंपाक झाला पाहिजे. तुम्हाला माहित आहे स्वयंपाकाचं याड मला आहे बरं का. स्वयंपाकाची आवड पण आहे त्यामुळे उशीर जरी झाला तर पुरुषीनं स्वयंपाक मात्र एकदम चांगला करायचा. तुम्ही म्हणसाल कधी तेल घेतलंय का तसं नाही. तूप आहे आपलं. तिकडं लागली ती नारळाचं काढायला केसर बसली की घेऊन शिना. त्यांना काढा म्हणलं केसर कारण की 5-6 पोळ्या झाल्या की तुम्हाला निवद देते करून शिना. सगळ्या देवासनी या इथं दाखवून शिना मग जेवण करा. जेवण करायला झाले रिकामी तर कशा झाल्या त्या पोळ्या सांगा बरं का मला नक्की. अशा होते ते बघा. आपल्याला काय तूप विकत आणायचं नाही. घरचं तूप असल्यामुळं मी पुरतं जास्त वापरते या. माणसं इतकं वापरते ती का तर मला खरंच आवड आहे त्यामुळे मी भरपूर वापरते आणि लेकरासनी पण भारी वाटतं जरा जास्त तूप लावलं म्हणजे. दुधात पोळी टाकली पोळी गरली पाहिजे. भरून ठेवला ही घेतली लाटून आता लय आदर लाटावं लागतंय कारण की मी पुरण जरा भरपूरच वापरते. तर काय मिशन आहे विरवून को झाली म्हणतो पोळी हा झालीच की. लगेच होत नसती एक बाबा. तर झाली ना. काय दोन म्हणायची झाली. नवरी बघावी वाटात आणि पोळी बघावी काटात तसं काम आहे याचं सगळं नीट करावं लागतं. हे काय आपल्या भाकरीवाणी चपातीवाणी पोळीचं काम नसतं. पोळीचं काम लय नाजूक असतं. बरोबर आहे. हा चपाती सारखी जाईल तिथं. तर जसं लागल तसं मी ह्यातलं तूप हवा इथं घेतली. लागली बघा फुगाय. लागली का येते दे तुझ्या मम्मीला पोळे रे. काय माहित नाही. नाही का काय येत आहे ना मम्मीला. मग काय आता पोळ्या केली मग येते नाही. नाही मम्मीला येत नाही त्या पोळ्या. फुकती का नाही रे वंकार. फुगली रुसून बसली. रुसून बसली काय. मग काय फुकते फुकते रुसून बसून कुठं जायचंय म्हणाव. शेवटी तर तुला भाजायचंय आमच्या पोटातच जायली ती. आहे का नाही? रुसून असलं तसलं खा वाटत नाही. चमचमीत आणि चांगलं पाहिजे ना खायला पोराशीला पण. झाला बरं का आपला सगळा काय असेल ते स्वयंपाक. आता ह्या दोघांना ताट केलं तर भावांना वंकारला आणि दादूला बघ रे खाऊन बघ झालंय कसं नाही. तूप देऊ का अजून बस का दुसऱ्या एखादी प्लेट देऊ का तुला. काढलंय तेलाची प्लेट आहे तुपाची टाकत्यात. तर झाला सगळा स्वयंपाक. लेकरं लागली जेवायला. कसा झाला कसा नाही स्वयंपाक कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही.